नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्याचा जो 2022चा क्राईम रिपोर्ट आहे त्यामधून काही समोर आलेले ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स डिस्कस करणार आहोत। आपण नेहमी असा विचार करतो की पोलीस एक गुन्हा नोंदवून घ्यायला उशीर करतात आणि आपला असा समज असतो की फार कमी प्रमाणामध्ये ते FIR रजिस्टर करतात। अशी परिस्थिती जरी असेल तरी आणि अशा पद्धतीनं पोलीस गुन्हा नोंदवून घ्यायला उशीर का करतात किंवा कोणत्या स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यासाठी ती थोडीशी टाळाटाळ करतात, त्याची जी काही टेक्निकल कारणं आहेत ही इतर आणि वेगळी आहेत। त्याच्यासाठी आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करूयातच। परंतु आता ज्या काही फॅक्ट्स माझ्या हातामध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 2022मध्ये IPC म्हणजे इंडियन पिनल कोड प्रमाणे रजिस्टर झालेले जे गुन्हे आहेत ते आहेत 3,61,948 आणि इतर जे स्पेशल लॉज आहेत जसं आर्म्स ॲक्ट असेल किंवा NDPS ॲक्ट असेल किंवा मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ॲक्ट असेल, पॉक्सो असेल, अशा विविध गुन्ह्यांमध्ये एकूण गुन्हे जे नोंदवले गेलेले आहेत ते आहेत 25,02,113 आणि टोटल गुन्हे जे नोंदवले गेलेले आहेत ते आहेत 28,64,061। यामध्ये पॉक्सोचे 7,467 गुन्हे नोंदवले गेलेले आहेत। त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कार्यान्वित पोलीस स्टेशन्स होते 1,090, म्हणजे 1,090 पोलीस स्टेशन्समध्ये एका वर्षामध्ये 28,64,061 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। ॲज ॲन ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक दिवशी 7 FIR नोंदवल्या जात होत्या, असं यातून पुढे येतं। यामध्ये आणखीन एक अशी फॅक्ट आपल्याला विचारात घ्यावी लागेल की हा जो डेटा आहे हा 2022चा डेटा आहे, कारण हाच डेटा आत्ता त्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे। 2023-24चा डेटा तिथे अवेलेबल झालेला नाही आहे, म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये 1165 पोलीस स्टेशन्स ॲक्टिवेट आहेत। त्यावेळी 1,090 पोलीस स्टेशन्स ॲक्टिवेट होते आणि तरी देखील आपण पाहिलं तर जवळपास 28,64,061 गुन्ह्यांची नोंद 2022मध्ये IPC आणि वेगवेगळ्या इतर स्पेशल ॲक्ट्समध्ये झालेली दिसते। साधारणतः 7 गुन्हे पर डे पर पोलीस स्टेशन हा महाराष्ट्र पोलीस स्टेशनचा गुन्हा रेकॉर्ड करण्याचा, FIR रजिस्टर करण्याचा रेट 2022मध्ये होता असं आपण म्हणू शकतो। इतर काही जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण दुसऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच पाहूयात। तोपर्यंत धन्यवाद।